ज्ञानयोगेश्वराचे कवी वालिका सारिखा मान्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे रसविला उर्वशीचे तिरी साकेताधिपती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उठली. आज आपली नवीन दशकाला सुरुवात आहे. 15व्या दशकाचं नाव आत्मदशक असलं तरी सगळ्या समाजांमध्ये मात्र सामाजिक काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला बोध कसा द्यायचा असे विषय सगळे मांडलेले आहेत. आजचा जो पहिला समाजसुद्धा आहे पुन्हा एकदा चातुर्य लक्षण अशा नावाने आहे. अगदी अलीकडल्या 14व्या दशकात पण एकदा हे चातुर्य लक्षण आपलं झालेलं आहे. मग आता परत ही चातुर्य लक्षणाची पुन्हा ही गरज का भासली असं आपल्याला वाटेल. आता त्यांची दृष्टी जरा वेगळी आहे. आत्मदर्शन समास आहे तर त्या आत्मदर्शनामध्ये माणसाला फार महत्त्व आहे. अन्य कुठल्या जीवांना ह्या आत्मदर्शनाचा विषय नाही आहे. माणसालाच फक्त भगवंत आत्मदर्शन हे सगळं कळणार आहे. बाकीच्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आहार शय्या भय मैथुनांच्या एवढंच 4 गोष्टी माहिती आहेत. आत्मदर्शन देव हे बाकी जीवांना काही माहिती नाही आणि माहिती करून घ्यायची त्यांची क्षमता पण नाही. पण माणसाचं वेगळेपण आहे आणि त्यामुळे या अध्यात्मदर्शनात किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये नर आणि नार, नार म्हणजे समूह, नर म्हणजे माणूस, नार म्हणजे समूह. हा जो समूह आहे म्हणजे जनता आहे, सगळी जी माणसं आहेत या माणसांच्यामध्ये त्या नारायणाचं निवासस्थान आहे. आणि म्हणून आपण नर तेथे नारायण असं म्हणतो. नराचा नारायण असं वर्णन करतो ते तेच आहे की माणूस म्हणजे माणसाच्या ठिकाणी नारायण आहे. संबंध विश्वामध्ये नारायण आहे. त्याची ओळख म्हणजे हे माणसाला शक्य आहे. ती ओळख या अध्यात्मदर्शनामध्ये व्हावी. आपल्याकडे म्हणण्याची पद्धत पण आहे बघा, जनता जनार्दन असं आपण म्हणतो. म्हणजे सगळा जो माणसांचा समूह आहे त्या माणसांच्या समूहामध्ये भगवंत आहे, तो जनार्दन आहे किंवा नारायण आहे. बहुसंख्य मंडळी एकत्र मिळून असं सगळं आपण जीवन जगतो. एकटा कोणीतरी कुठल्या तरी बेटावर एकटाच माणूस आहे तर जीवन जगणं अशक्य आहे. आपण सगळे समूहाने राहणं पसंत करतो. समूहात आपल्याला बरं वाटतं. याचं कारणच असं आहे की हे असं मिळून मिसळून राहणं आणि आपलं आनंदाने जीवन जगवणं. त्याला असं म्हणतात समम सह एव अजंती यात्रा. अज म्हणजे प्रगती करणं. जेव्हा माणसं समूहात असतात तेव्हा प्रगती होते. स्वाभाविक आहे, एक दुसऱ्याचं पाहून करतो आणि याला येतं मग मला पण यायला पाहिजे अशी एक थोडी दृष्टी असते. त्या समूहामध्ये राहणाऱ्या माणसांचं जीवन प्रगत होतं. आपण जर इतिहासाचा विचार केला किंवा माणूस कसा प्रगत झाला असा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की वस्त्राचा शोध असेल, अन्नाचा शोध असेल, अग्नीचा शोध असेल तर सगळ्या ठिकाणी समूहामुळे हे शक्य झालं. की वस्त्र का पाहिजे, मग ते बनवायचं कसं, किंवा अन्नसुद्धा शिजवलं की अधिक चांगलं होतं पचनाला, नाहीतर कच्चंच खात होते. जंगलामध्ये जे काही मिळेल ते खाल्लं जात होतं. पण ही जी सगळी सुधारणा झाली ती सगळी समूहामध्ये माणसं राहिली म्हणून झाली. त्यामुळे प्रगत जीवन किंवा उत्तम जीवन जगण्याची कला ज्याला म्हणतो ती माणसालाच आहे. माणसालाच ती प्राप्त होते. समूहामध्ये राहण्यामुळे प्राप्त होते. या सगळ्या समूहाचा नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी असं म्हटलं आहे. दुसरा विचार केला तर व्यक्ती म्हणून जर विचार केला आपण आपला, तर आपला हा देह, आपलं अंतःकरण आणि आत्मा या तिन्ही गोष्टींनी मिळून आपण बनलेलो आहोत. आपण देहाची काळजी जरा जास्त घेतो, तो भाग बरोबरच आहे, कारण तो असेल तर बाकी सगळ्या गोष्टी. देहच जर आपला काम नीट करत नसेल तर मग कसं आता अंतःकरणाकडून काय काय होणार. त्यामुळे पण या तिन्ही गोष्टींमध्ये देह, अंतःकरण आणि आत्मा, आत्मतत्व आहे म्हणून आपण जिवंत आहोत. या अंतःकरणामध्ये आता पुन्हा पुन्हा काय आपल्या आवश्यकता नाही सांगायची की अंतःकरण, मन, बुद्धी, चित्ताची जी प्रत्येक गोष्ट आहे ती अंतःकरणामध्ये त्याचं पहिलं स्फुरण होतं आणि मग त्या स्फुरणाने बाकी सगळ्या जो तो आपापली कामं करतो. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर व्यक्ती म्हणून समाजामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती ती या पद्धतीने होते. दुसरं सामान्यपणानं अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी तरी व्यक्तीला लागतातच. आता त्याच्या गरजा ज्या आहेत त्या 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 व्यक्तीच्या वेगळ्या असतील. केवळ अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे एखादा
खरंच खेड्यामध्ये राहणारा अशिक्षित माणूस असेल तर त्याची अन्न वस्त्र निवाऱ्याची जी काही अपेक्षा असेल ती अगदी अल्प असेल. आम्ही शहरात राहतो त्यामुळे आपल्या अपेक्षा स्वाभाविकच आपण ज्या समूहात राहतो त्याप्रमाणे आपल्या बदलत्या असतात. म्हणजे अगदीच आपल्या लहानपणाचा विचार केला तर क्षणभर मनात येतं की आपल्याला खरोखर सकाळी एकदा आंघोळ झाल्यावर कपडे बदलले की आपल्याला दुसऱ्या दिवशी कधी आठवणच व्हायची. आता दिवसातून किती वेळा आपण कपडे बदलतो, पुन्हा तोच कपडा आपल्याला घालायला आवडत नाही. ही काळाची माणसं समाजामध्ये राहायला लागल्यावर निरनिराळ्या गोष्टीत बदल झाले. पण हे सगळे समाजामध्ये राहून प्रगत कसं व्हायचं, अधिकाधिक आपण चांगलं कसं राहायचं, ह्याच्या सगळ्या गोष्टी आपण शिकत गेलो. तर बरोबर आहे, गरजा वाढल्या ह्या काय फक्त पैसा वाढला म्हणून गरजा वाढल्या असं नाही. ती गरज त्या व्यक्तीला फायद्याची प्रगतीची वाटली, तसं समाज झाला. जोडीला थोडं शिक्षण पण आलं. म्हणजे अन्न वस्त्र निवारा जशा गरजा होत्या तसं शिक्षणाने पण माणसं बदलली. त्यामुळे शिक्षणाचं झालं. याचा आणखीन एक बारीकसा परिणाम झाला की अन्न वस्त्र निवारा म्हणजे माणसाच्या गरजा भागणं, त्याच्याबरोबर शिक्षण असणं, हे सगळी प्रगतीची खोड आहे. त्यानंतर घसरण पुढे झाली, वासना वाढल्या आणि त्या शुद्ध वासना राहिल्या नाहीत. मिळताय ना मग ओरबाडूनच घेऊ, आणि मग ती जी वासना अशुद्धतेकडे गेली तिथे माणसाची घसरण झाली. नाहीतर गरजा वाढणं, आपल्या शिक्षणाप्रमाणे त्याची माणसांनी प्रगती करून घेणं, वृद्धी करून घेणं हे बरोबरच होतं. हा सगळा विचार ठेवून आपल्याला या दशकातले सगळे समर्थ सांगणार आहे की माणसाची प्रगती म्हणजे काय. तर प्रगती व्हायलाच पाहिजे. ती प्रगती शिक्षणाच होत आहे. आजसुद्धा आपण वनवासी बांधवांसाठी शाळा काढणं, वसतिगृह काढणं हे सगळं का करतो, तर ते पण मुख्य स्ट्रीममध्ये यावेत, त्यांना पण सगळ्या सुविधा आम्हाला जशा आहेत तसा फायदा त्यांनाही व्हावा आणि ते शिक्षणाने वंचित राहू नयेत यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण त्याकरता सुद्धा त्या शिक्षणाचा उपयोग करून माणूस जेव्हा वासनेच्या आहारी जातो त्यावेळेला गडबड होते. अगदी समर्थाने का एवढा पडतो मूर्खाचा समास लिहिला. शिकली सवरलेली माणसं सुद्धा जर चुकीचं वागायला लागली तर समाजाचं काय होणार. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की वासना शुद्ध हवी. 15व्या दशकाचा हा विषय मांडताना माणसाला शिक्षण हवं, प्रगती माणसाची व्हायलाच हवी हे अगदी मान्य करून सुद्धा वासना शुद्ध राहण्यासाठी काय करायचं, मग त्याच्यासाठी पुन्हा आत्मज्ञानाकडे जायचं. जे इतर जीवांना शक्य नाही ते फक्त माणसाला शक्य आहे. तो जो अध्यात्माकडे वळला, तो आत्मज्ञानाकडे वळला, तो आपल्या देहामध्ये असलेल्या त्या आत्म्याला ओळखायला लागला तर तो असा वासनेच्या आहारी जाणार नाही. याच्यासाठी त्यांनी आपल्याला वासना शुद्ध राहण्यासाठी अध्यात्माची गरज आहे यासाठी हा सगळा दशक आपल्याला वापरला आहे. म्हणजे एका अर्थाने हा सगळा विषय जो असतो तो ऋषीमुनींनी वनामध्ये आपलं तपश्चर्या करावी आणि हे सगळं करावं. आम्ही सामान्य जी माणसं व्यवहारात जगतो या मंडळींसाठी हे नाही. अशा प्रकारचे 2 भाग पडलेले होते समाजामध्ये की आम्हाला हवं तसं वागणार, हे सगळं करायचं ते आपलं हिमालयात जाणाऱ्या लोकांनी करावं. म्हणून समर्थांबद्दल बाबा वेलसर असं म्हणाले की अरण्यातलं अध्यात्म त्यांनी लोकव्यवहारात आणलं. अध्यात्म कोणाचं, त्यांच्यापुरतं. आम्ही प्रापंचिक माणसं, आम्हाला अध्यात्माचं काही जरुरी नाही आहे. आम्ही आपलं छानपैकी 8-10 तास नोकरी करणार, एक पुरत नाही दुसरी करणार, पैसा कमावणार आणि जेवढं म्हणून आम्हाला ऐशो आराम मिळेल कसा याचा आम्ही प्रयत्न करणार. हे अध्यात्म वगैरे तुमचा विषय, तुम्ही बघावं. अशा प्रकारची जी रचना होती तर समर्थांनी ते अरण्य जे आहे त्या अरण्याला व्यवहारात त्यांनी आणलं. म्हणजे अरण्यातलं अध्यात्म त्यांनी लोकव्यवहारात आणलं. आणि ह्याच सगळ्या समाजाने, याच सगळ्या लोकांनी हे सगळं करत असताना अधिकाधिक आपलं जीवन समृद्ध कसं होईल, वासनांच्या आहारी आपण कसे जाणार नाही याचा त्यांनी विचार केला. म्हणजे उत्तम जीवनासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी रोजच्या कर्मामध्ये आणल्या. कर्म तेच, फक्त त्या कर्मामागचा आपली वृत्ती बदलली की आपलं काम झालं. अगदी आता बोलता बोलताच आपला विषय झाला की तक्रार करायच्या ऐवजी आपण जर दृष्टी बदलली तर आपल्या लक्षात येतं की अरे मंदिरातला आवाज परवडला ना, चांगला तरी आहे. कानाला त्रास झाले की ती आवाजाचा त्रास झाला तरी जे पडणार आहे ते चांगलंच पडणार आहे. अगदी नातू झोपला असला तरी रामाचंच नाम कानावर पडणार आहे ना, त्याच्या पडू दे ना, अशी दृष्टी बदल की त्याचा त्रास होत नाही. त्याखेरीज आपल्याला हे शेवटी आपल्या रोजच्या कर्मामध्येच अध्यात्म कसं आणायचं हे समर्थ आपल्याला ती दृष्टी देणार आहे. म्हणून उत्तम जीवनासाठी महत्त्वाचं काय आहे तर आपलं रोजचंच कर्म. कशाला म्हणायचं, ईश्वराची पूजा.
तर समर्थाने असं म्हटलं की ईश्वराची पूजा म्हणजे एक पद्धत असते, साहित्य लागतं त्याला. आता आपली रोजची घरातली पूजा किंवा गंध हवं, फूल हवं, निरांजन हवं, उदबत्ती हवी, आपण पूजा साहित्य काय हवं ते म्हणतो. समर्थांची पूजा वेगळी आहे. म्हणजे ही करावीच, ही करू नये असं नाही त्यांनी म्हटलं. पण त्या म्हणाले नित्य कर्मालाच समर्थांनी पूजेचा दर्जा दिला आहे. रोज तुम्ही कोणतं कर्म करता आणि ते इतकं शुद्ध कर्म केलं की ती ईश्वराची पूजाच आहे, वेगळं करायचीच आवश्यकता नाही. त्यामुळेच आपलं जीवन अगदी पवित्र बनून जातं. ही पूजा करायला शिकायची. ही नित्याची जी दैनंदिन घरातली पूजा आहे तेवढीच पूजा पुरेशी नाही. तर आपलं प्रत्येक कर्म ही भगवंतासाठीचं कर्म आहे, अशा पद्धतीनं ते करावं. आपण आपलं कर्म करतो ते आपल्या सुखासाठी करतो. आपल्याला काय बरं वाटेल, आपल्याला काय आनंद वाटेल, त्याच्यासाठी आपलं प्रत्येक कर्म असतं. आता हे आपलं प्रत्येक कर्म आपल्या सुखासाठी असणारं, थोडंसं त्याच्यात बदल करायचा, इतरांच्या पण सुखासाठी असलं की झालं. आपल्या सुखासाठी आपण करतोच, त्याच्यासाठी तर आपला सगळा अट्टहास असतो. मला काय हवं आहे, मला काय आवडतं, मला काय बरं वाटतं, याच्यासाठी करतो. तर ते करावंच. तेच कर्म पूजा केव्हा होईल, तर तेच कर्म जेव्हा मी इतरांच्या सुखासाठी पण ते आहे असं म्हटलं की ती पूजा होईल. ते एखादं उदाहरण मिळालं ना की आपण ते त्या सगळ्यामध्ये लावतो. म्हणजे दृष्टी बदलली की कसं होतं की इतरांना आनंद मिळतो ना. हजारो लोक मंदिरामध्ये यायला लागले. परवा 3,500 ते प्रसादाचे दोन म्हणे संपले. शेवटी हातावर प्रसाद द्यायची वेळ आली. 3,500 लोक जर काही तासामध्ये मंदिरात येऊन जात आहेत, त्या मंदिरात येणाऱ्या लोकांना काही आनंद मिळतो आहे, तर तो आनंद म्हणजे माझी पूजा आहे. मग मी तक्रार नाही करायची. अशा पद्धतीचा विचार समर्थ आपल्याला सांगतात. कर्म तेच, कर्म आपल्या आनंदासाठीच, पण पूजा केव्हा होईल त्या कर्माची, तर ते इतरांना पण तो आनंद मिळवून देईल, तेव्हा ते पूजा होईल. स्वतःचं आनंद, स्वतःचं सुख सगळेच जण बघतात, परंतु आपलं जे बघायला हवं, म्हणजे इतरांसाठी, आपल्याबरोबर इतरांचाही विचार करायला हवा, तो त्यांनी आपल्याला करायला सांगितलं. दुसरं म्हटलं आहे त्याला त्यांनी कर्मकुसुमांचा हार असंच म्हटलं आहे. कर्मकुसुम, कर्मरूपी फुलं आणि त्या फुलांचा हार असा देवाला घालायचा, म्हणजे ती देवाची पूजा होईल. कर्मकुसुमांचा हार असं समर्थ सांगतात. थोडीशी आणखीन एक पाऊल पुढे, की आपल्याला आत्ता काय आपण पाहिलं की मला सुख मिळालं तेच कर्म इतरांनाही सुख मिळणारं असलं की ती पूजा झाली. आता समर्थ पुढे सांगतायत आपल्याला थोडंसं दुःख होईल, आपल्याला थोडा त्रास होईल, पण इतरांना त्याचं सुख आहे ना, तर ते अधिक पूजा, ती भगवंताची पूजा आहे. पुन्हा उदाहरण तेच की आपल्याला त्रास झाला तरी इतरांना आनंद आहे, इतरांना सुख मिळत आहे, मग ती भगवंताची पूजा आहे, असा विचार आपल्याला त्यांनी करायला सांगितलं. थोडं आपलं दुःख, आपल्याला होणारा त्रास हा आपण बाजूला ठेवायचा आणि दुसऱ्याला आनंद मिळतो आहे, दुसऱ्याला सुख मिळतो आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करायचा, ह्याला पूजा म्हणतात. अजून एक पाऊल पुढे, एक झालं. पहिलं आपलं सुख, इतरांना पण सुख. दुसरं सांगितलं आपल्याला झाला त्रास, आपल्याला झालं दुःख तरी चालेल, इतरांना सुख मिळताना म्हणून करायचं. आता ते म्हणत आहेत की हे करताना आपली बुद्धी निस्वार्थ असली पाहिजे. त्याच्यातून मला काही मिळतं हा मोह असता कामा नये. निस्वार्थीपणानं जनतेच्या जीवनाशी जर आपण समरस झालो, आपण समाजाभिमुख आहोत, सगळ्यांनी एकत्र राहून आपण त्याला समाज म्हणतो. त्यामुळे असं जर जमलं आपल्याला आणि दुःखितांचं दुःख आपण दूर करू शकलो, तर ती खरी भगवंताची पूजा होते. अशा भगवंताच्या पूजेसाठी काय काय करायचं त्याची योजना ह्या दशकामध्ये दिला आहे. म्हणून त्यांनी त्याला आत्मदशक नाव दिलं आहे, की माणूस फक्त या अध्यात्माचा विचार करू शकतो. आणि अध्यात्म म्हणजे काय, तर आपल्या कर्माने करायची जी पूजा आहे ती पूजा करणं, उत्तम कर्म करणं हे आपल्याला जमलं पाहिजे. आता आपल्याला असं होईल की भाग्यवान, म्हणजे त्याला समर्थाने शब्द वापरला आहे, जो असा अंतरात्म्याला जाणतो किंवा हे अध्यात्मज्ञान जाणतो किंवा अशा प्रकारचं कर्म करतो. आपलं सुख ते इतरांचं सुख, आपलं दुःख ते इतरांना सुखदायक असेल तर आपलं दुःख सहन करणं आणि निस्वार्थीपणानं काम करणं, अशा सगळ्या गोष्टी करणारा जो कोणी आहे तो भाग्यवान, असा समर्थाने शब्द वापरला आहे. खरं भाग्यवान शब्दाची व्याख्या माऊलींनी केली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य सामर्थ्य सहाही गुण वसती जेथ म्हणती तो भाग्यवान, अशी माऊलींची व्याख्या आहे. भाग्यवान कुणाला म्हणायचं, 6 गुण असले पाहिजे. आपल्याला सोपं आहे कळायला. यश म्हणजे कीर्ती, श्री लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य, हे गुण ज्याच्याजवळ आहेत तो भाग्यवान आहे.
अशी माऊलींची व्याख्या. आणि समर्थ आपल्याला सांगतात की हे 6 गुण कोणाजवळ असतील तर जो अंतरात्मा जाणतो. याचा अर्थच असा आहे की 6 गुण जाणणारा अंतरात्मा जाणतो, म्हणून तो भाग्यवान आहे. सामान्य आपण कीर्तिवान, नीतिवान, पुण्यवान, सज्जन माणूस असं त्या माणसाबद्दल काही काही बोलतो. थोडक्यात भग ही संज्ञा आहे आणि ज्याला हे प्राप्त होतं, म्हणजे 6 गुण ज्याला प्राप्त होतात तो भाग्यवान आहे असं म्हटलं जातं. आता खरा शहाणा माणूस जो असेल तो या अशा भाग्यवान होण्याचा प्रयत्न करेल एक गोष्ट, किंवा जो कोणी भाग्यवान आहे त्याच्याशी स्नेह साधेल की आपण पण आपल्याला तो मार्ग मिळाला तर चांगलंच, त्याच्याशी आपली मैत्री करेल. आणि खरं आहे, एखाद्या मुख्य माणसाशी मैत्री केली की आपोआप सगळ्या गोष्टी होतात. समर्थांचं सांगणं आपल्याला आहे की बरोबर योग्य व्यक्तीशी मैत्री करायची की आपली सगळी व्यवस्थित प्रगती होते. काय बरोबर काय चूक आपल्याला कळतं, मार्ग रस्ता सगळा चांगला मिळतो. लोकसंग्रही पुरुष जो आहे, म्हणजे नेता जो आहे, त्या नेत्याने कसं असलं पाहिजे, तर त्या नेत्याला हे सगळं जमलं पाहिजे. आपल्याबरोबर सगळ्यांना घेऊन जायचं आहे, तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला मी म्हणेन तसंच सगळे ऐकतील असं गृहीत धरून नाही चालायचं. लोकांना काय हवं आहे तसं गोड बोलून, त्यांच्या चालीनं चालून, त्यांना आवडेल असं करून, हळूहळू त्यांच्यामध्ये परिवर्तन करून आपल्याला करायचं आहे. याला समर्थांनी अंतरात्मा आपलासा करणं म्हटलं आहे. आता अंतरात्मा आपलासा करणं काय, थोडक्यात अगदी आपण सोप्या भाषेत बोलतो ना की एकदा आपण मन जिंकलं ना की त्या व्यक्तीचं काही पण ऐकतो. आपल्या भाषेत आपण नेहमी म्हणतो, किंवा माऊली नेहमी उदाहरण देतात, किंवा संत कसे असतात तर संतांची अशी लहान मुलासारखी भूमिका असते. म्हणजे त्या आपोआपच प्रेम आणि सेवा, प्रेमातून सेवा येते. अगदी लहान मुलाचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या लहान बाळांवर, किंवा आता नातवंड म्हणूया, यांच्यावर प्रेम असतं आणि त्यांच्यावर प्रेम असतं म्हणून त्यांची सेवा करायला आपल्याला काहीच वाटत नाही. त्यांची सेवा करायला म्हणजे 50दा घरात दिवसात तर त्याला पुसावं लागतं, सगळं त्याचं करावं लागतं, ते करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. आता हा प्रेमातून आलेला जो सेवाभाव आहे, तो जो प्रेमातून आलेला सेवाभाव आहे, तो सेवाभाव फक्त लहान बाळच का, कुणाही व्यक्तीबद्दल यावा, तो आला तर झालं भाग्यवान, वेगळं काही करायलाच नको. म्हणून ते सगळे लोकसंग्रही माणसाने लोकांमध्ये असा प्रेमभाव निर्माण करावा. एकदा आपलं म्हटलं की त्या माणसाचं लगेच अंतःकरण जिंकलं जातं आणि आपोआपच लोकांना वश करता येतं. हा उत्तम मार्ग आहे लोकांना आपण जवळ करण्याचा, त्यांचा अंतरात्मा ओळखायचा, त्यांचं मन ओळखण्याचा, आणि ती माणसं अशी जवळ येतात. आता हा एवढा चांगला हमखास मार्ग असताना सुद्धा समर्थ खूप देश हिंडले ना, त्यामुळे संबंध देशामध्ये असणाऱ्या माणसांच्या स्वभावाचा अभ्यास त्यांनी केला. आणि मग त्या अभ्यासामुळे असेल की एखादी उत्तम गोष्ट सांगत असताना नेमकं त्याच्यामध्ये काय अडचण येते ते त्याला लगेच कळतात. त्यामुळे त्यांनी म्हटलं की लोकसंग्रह करणाऱ्या माणसांनी असं लोकांचं अंतःकरण समजून घ्यावं आणि मग आपोआपच लोक तुमचं ऐकतील. हे सांगता लगेच अरे एवढी सोपी गोष्ट तुमच्याजवळ आहे लोकांना जवळ करण्यासाठी, मग वशीकरणाचे वेगळे प्रयोग कशाला करायचे. त्या काळामध्ये असे वशीकरणाचे प्रयोग व्हायचे, म्हणजे खोट्या गोष्टी करायच्या आणि मग लोकांना फसवून, आजही असतात आपल्याकडे कितीतरी वेळा मधून येतं की कुठंतरी बाहेर काहीतरी होत आहे, मॉर्निंग वॉकला गेलेली माणसं, मग दागिने तुमचे पिशवीत ठेवा काहीतरी रस्त्यात, आणि मग आपण पण काहीतरी ऐकतो, हा म्हणजे आपला भलतो काहीतरी सांगतो आहे म्हणजे आपल्या भल्याचंच आहे म्हणून ऐकतो, आणि मग काय व्हायचं ते होतं. किंवा चादरीवाला दारावर येणं, आणि अगदी माझ्या जवळची मैत्रीण फसलेली आहे, छानपैकी 4 चादरी घेतल्या आणि घरातून पैसे द्यायला आली आणि चादरींच्या घड्या अगदी 1 2 3 4 चादरींचे पैसे दिले. तो गेला, संध्याकाळी 2च चादरी होत्या तिथे, घडी अशी घातलेली होती की त्याच्या 2 वाटतील ते मोजताना अशा 1 2 3 4. तर हे जे असं आहे ना, हे फसवणूक आहे. ह्या अशा फसवणुकीच्या गोष्टी त्या काळात पण चालायच्या, आजही चालतात. आपण काही ते परत पैसे आलं ती अशी चादर उघडून बघितली नाही, मग अशी एकदा बघितली कशी दिसते वगैरे सगळं झालं, आता पुन्हा कशाला पैसे देताना उघडलं. पण ती रचनाच त्यांची घडीच अशी करायची की त्या मोजताला 1 2 3 4 प्रत्यक्षात चादरी 2. तर अशा फसवणुकीच्या समाजामध्ये अनेक गोष्टी घडतात. समर्थ म्हणतात ह्या अशा पद्धतीने लोकांची एकदा माणूस फसतो, पण पुन्हा नाही फसत. आता लोकांना कळतं, त्यामुळे
एकदा माणूस फसला की नंतर तो सावध होतो. इथे तसं नाही आहे. समर्थ म्हणतात जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. इथे एकदा माणूस आपलासा झाला ना की तो आपलासा होतोच होतो, तो पुन्हा जात नाही. मग याच्यासाठी त्यांनी आपल्याला एक यादी दिली. कसं म्हणजे लोकसंग्रह करणार यांनी कसं असावं यासाठी एक 10 गुणांची यादी त्यांनी आपल्याला दिली आहे. मन जुळलं की सगळ्या गोष्टी जुळतात असं होतं. मग अशी म्हटलं तसं सगळ्यामध्ये पहिल्यांदा निस्पृहताच. जिथे कुठे आपला काहीतरी तिथे स्वार्थ येतोय ना तिथे गडबड होते. आत्ता जसा विषय चालला होता की सुरुवातीला छान होतं सगळं, आम्हाला छान छान ऐकायला मिळालं, व्यवस्था उत्तम होती, मग आम्ही पैसे भरले, आता त्यांचा व्यवसाय सुरू झाला असं आपण जे म्हणतो तिथे स्वार्थ आला. निस्वार्थीपणाला जोपर्यंत काम चालू असतं ना तोपर्यंत माणसं आपलीशी होतात. मग माणसं विचार करायला लागतात. म्हणून पहिलं काय हवं, समाजामध्ये काम करताना निस्पृह हवं. एकही पैशाचा आपल्याला मोह असता कामा नये. शुद्ध स्वच्छ हिशोब हवेत सगळ्याचे. दुसरं तरी आपल्याला सांगितलं की जे काही ज्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान असं आपण म्हणतोय ना तर ते असं ताजं असावं. ताजं असावं म्हणजे काय, तर आपल्याला त्याचा कंटाळा येता कामा नये. म्हणजे गमतीला म्हणतात ना, 2 मित्र रिटायर झालेले, एक दुसऱ्याला म्हणतो अरे झोप नाही रे रात्री येत, किती वेळ मी जागा असतो, काय करायचं, झोप येत नाही. तर मला झोप कशी येत नाही, पुस्तक वाच, मी देतो तुला पुस्तक आणून, गीतेची पुस्तकं आहेत मराठी काकांची, मी सगळे तुला ग्रंथ आणून, ते मला सांगू नको. ते डोळ्यासमोर घेतलं की लगेच अरे मग हवी आहे ना झोप यायला, मग झोप ना. असली पद्धत आहे. आता नेमकं तर ते जे की ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतो आत्मा, ते आपल्याला ताजं वाटेल असं असायला हवं. ते तुमचं ते अध्यात्मज्ञान ते काय आम्हाला नको. त्या प्रत्येक वेळेला नव्याने, आणि म्हणून संत आपल्याला नव्याने सांगतात. का पुन्हा आपल्याला तुकारामांचे अभंग वाचावेसे वाटतात, का माऊलींच्या ओव्या वाचाव्याशा वाटतात. रोजचे दाखले जे आहेत ना पुन्हा पुन्हा तेच असलेला तरी ते नव्याने वाटतात आपल्याला, नित्य नूतन असं ते असलं पाहिजे. म्हणून ते आपल्याला सांगतात की तुम्ही जे सांगताय लोकांना आपलंसं करण्यासाठी, तर तुम्ही जर ठोकळेबाज तीच भाषण असतील ना कोणी ऐकायला येणार नाही. तीच गोष्ट आपण नव्याने सांगत असलो तर लोक ते नव्याने ऐकायला येतात. बऱ्याच वक्त्यांच्याबद्दल असं लोक बोलतात किंवा ते गेल्या वेळेला आम्ही गेलो होतो ना दासबोध, तस्सोच्या तस्सो. किंवा आणखीन एक हे लोकांचं एक असतं की त्यांची पुस्तकं आहेत आमच्याकडे, ते पुस्तकात जे आहे ना तेच बोलतात. असं नाही चालत. लोकांना नित्य नूतन लागतं. रोज काहीतरी नवा संदर्भ, रोज काहीतरी नवा उदाहरण असं जर आपण करू शकलो तर तेच अध्यात्मज्ञान. अध्यात्मज्ञान काही वेगळं नाही आहे, पण ते नव्या ह्याच्यात. जसं आपण मुलांना खाऊ देताना जरा छानसं एखादा बाऊल, छानसा एखादा चमचा, पदार्थ तोच. किंवा बायका हल्ली पराठे वेगवेगळे करतात का, आता भाज्या पोटात जाव्यात, आता पदार्थ काहीतरी हेतू चांगलाच. अशा नव्या पद्धतीने आपण जशा व्यवहारात गोष्टी करतो तसं ते म्हणतात की तुम्ही जे लोकांना सांगाल ते ब्रह्मज्ञान ते आत्मज्ञान असं नित्य नूतन पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तिसरी गोष्ट त्यांनी म्हटलं की कितीही तुम्ही अध्यात्मज्ञान सांगा, सगळं सांगा, लौकिक व्यवहाराचं ज्ञान तुमच्याचं असलंच पाहिजे. बाहेर काय चाललेलं आहे हे आम्हाला कळलंच पाहिजे. अय्या हो का, माहीत नाही मला मंगेशकर हॉस्पिटलवर काय चाललं आहे, असं नाही चालणार. माहिती पाहिजे काय चाललं आहे ते, व्यवहारात दुनियेत काय चाललं आहे, जग कुठे चाललं आहे हे आम्हाला माहिती नसतं. नुसतं अध्यात्माचा काय उपयोग आहे. हे सगळं करता करता व्यवहार काय आहे, भोवताली काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेतच असं समर्थ आपल्याला सांगतायत. दुसरं म्हणाले की समाज जागृती करायची तर ओळखीनं ओळखी वाढतात. त्यामुळे आपण ज्यांच्याशी परिचय केला आहे त्यांचा कोणीतरी परिचित असतो, अशा ओळखी वाढवाव्यात. माणसांचा संग्रह वाढल्याशिवाय आपल्याला हवी असणारी गोष्ट वाढणार काय. उगाच का त्या काळामध्ये परकीय आक्रमणाखाली आपण असताना 1200 मठ यांचे व्हावेत, ही काय साधी गोष्ट नव्हती. त्यामुळे माणसं कशी गोळा करावी ही फार मोठी कला समर्थांजवळ होती आणि त्याचा विचार त्यांनी ह्याच्यामध्ये केलेला आहे. लोकांना बुद्धीनं विचार आणि विवेक करायला शिकवावं, आपण करावं आणि करवावं, आणि लोकांना पण ते करायला लावावं. 12, 15, 16 वर्षाच्या मुलांच्या मार्फत त्यांनी सगळा संप्रदाय वाढवला आणि त्या संप्रदायाला एकीकडे त्या मुलांना अध्यात्म पण शिकवलं, व्यवहारज्ञान पण शिकवलं आणि स्वतःच्याच याच्यावरती उभं राहायचं. दरवेळेस काही ते एकाच ठिकाणी आश्रमात राहत नव्हते, कधीतरी त्यांची वेळ त्या आश्रमामध्ये येताना असेल होत. पण तिथे काय काय चाललं आहे, कुठल्याही प्रकारची मोबाईल व्यवस्था तेव्हा नव्हती, तरी पण समर्थाला बरोबर माहीत होतं.
मिरजेच्या वेण्णास्वामींच्या मठामधली गंमतशीर गोष्ट वेण्णास्वामी त्यांच्या चरित्रामध्ये सांगितली जाते की वेण्णास्वामींचा त्या काळामध्ये बालविधवा असणाऱ्या बाईचा मठ, आणि तो मठ कसा चालला हे बघायला कोणी नव्हतंच तिथे, पण त्यांचं लक्ष असायचं. एक दिवस अचानक आले आणि अचानक आल्यावर मुलं समोर बसली होती मठामध्ये. वेण्णास्वामी मुलांना काही शिकवत होत्या, श्लोक म्हणत होती मुलं, आणि समर्थ येताना दिसल्यावर एक सुणसुणीत पोरगं उठलं आणि पटकन देवाच्या पूजेचा तांब्या त्यांना पाय धुवायला नेऊन दिला. तेव्हा समर्थ वेण्णास्वामींना म्हणाले, वा, तुमच्याकडले सगळे विद्यार्थी वेदांती झालेले दिसतात. वेण्णास्वामीच्या लक्षात आलं की कुठल्या कृतीवर कुठला त्यांचं बोलणं आहे. तर म्हणाले, तुम्हीच सांगितलेलं आहे, सद्गुरू हुनी देव मोठा, जयासी वाटे तो करंटा. तर पूजेचा तांब्या तुम्हाला पाय धुवायला दिला तर सद्गुरू दारात आलेले आहेत ना, त्यामुळे वेदांत वेगळा काय. अशी मुलं तयार करणं, मुद्दा काय तर अध्यात्मातली मुलं तयार करणं, व्यवहारातली मुलं लहान आणि सगळ्या मठांमधून या अशा प्रकारची कामं त्यांच्या वेळेला चालत होती. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की लोकसंग्रह पण करायचा, लोकांना विचार प्रवृत्त करायचं, स्वतःची बुद्धी लावली पाहिजे. त्या मुलाला काही वेण्णास्वामींनी सांगितलं नाही की त्यांना तांब्यावर पाणी नेऊन दे. ते पोरगं उठलं, पटकन पूजेचा तांब्या दिसला तोच नेऊन दिला. हा जो काही चुणचुणीतपणा आहे तो त्यांनी विचार करायचा आहे, त्यांनी आपली बुद्धी लावायची आहे. अशी मुलं तयार त्यांनी केली. असं करावं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. या सगळ्या गोष्टी आपल्या आता या 10 समासात यायच्या आहेत. एवढं काय तर लोकांचं समाधान व्हावं, लोकांना आनंद मिळावा, लोकांचं जीवन सुख व्हावं, प्रगत व्हावं, आणि ही जी काही परकीय आक्रमणं आपल्यावर आहेत ती सगळी जावीत, याच्यासाठी हा सगळा प्रयत्न होता. त्याच वेळेला समर्थांनी स्वतः घेतलेली काळजी आपल्यासाठी पण सांगितली की एकाच ठिकाणी फार काळ राहू नये, सारखा फिरतं राहावं. एकाच ठिकाणी फार काळ राहिलं तर आपला तिथली जी काही आपली किंमत आहे ती कमी होते. त्यामुळे त्या ठिकाणी फार राहू नये. सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी, कोणाला भेटायचं, त्याच्याकडून काय काम करून घ्यायचं, तो नेमका कुठल्या कामामध्ये विशेष प्रवीण आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या. आणि फार खोलात शिरायचं नाही, पण सगळ्यावरती आपलं लक्ष आहे. अशा प्रकारे माणसांना तयार करावं, माणसांची मनं राखावीत, उत्तम गुणांचा अंगीकार करावा, लोकांना उत्तम गुण द्यावेत. अशा प्रकारचा सगळा दर्शक आपल्याला शिकायचा आहे. आजचा जो पहिला समास आहे चातुर्याचा, त्याच्यात त्यांनी असं आपल्याला सांगितलं आहे की आपला जो हा देह आहे हा तसं पाहायला गेलं तर हाडामासांचा गोळाच आहे. पहिली ओबी आहे त्याच्यातच त्यांनी वर्णन केलं आहे की देह म्हणजे काय तर हाडामासांचा गोळा आहे. त्यामुळे त्या हाडामासांच्या गोळ्यामध्ये ईश्वर वास करतो आहे, तिथे भगवंत राहतो आहे, हे आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपला फक्त त्या हाडामासाच्या गोळ्यापुरताच खरं म्हणजे प्रेम आहे, खरं म्हणजे तिथेच आपला संबंध जास्त आहे. आत असणाऱ्या ईश्वरापर्यंत आपण पोचतच नाही. रोज कुठला अवयव काय त्रास देतो आहे ते आपल्याला आधी कळतं, आत असणाऱ्या ईश्वराची आठवण आपल्याला नंतर होते. त्यांचं म्हणणं आहे की तो हाडामासाचा गोळा आहे, पण त्याच्या आत असणारा जो ईश्वर आहे त्याच्याबरोबर तो राहतो आहे. त्यामुळे आपल्याला जर देहाचा तो करावाच विचार, पण तो जर करायचा असेल तर आधी आपण त्या आत्म्याचा पण विचार करावा. तो आपला देह सांभाळणार आहे, तर त्याचा विचार केला तर आपोआप होईल. खरोखरच कधी कधी वाटतं की देशासाठी काम करणारे, समाजासाठी काम करणारे, किंवा आपण अगदी नावच घ्यायचं की ती सावरकरांसारख्या, त्यांचं माणसाला कसं सांभाळलं गेलं, काय काय सहन केलं असेल त्यांनी. म्हणजे जखम झाल्यानंतर समुद्रामध्ये खारं पाणी लागल्यावर काय घडत असेल, आम्ही साधं विहिरीवरती एवढंसं बोट शिरलं तरी आम्ही लगेच आम्हाला, आणि ह्यांना कोणी सांभाळलं असेल. आणि इतकी वर्ष, इतक्या यातना, इतकं मानसिक शारीरिक सगळ्या प्रकारच्या. तर भगवंत ज्याला आत्मा कळलेला आहे तो आत्मा आपला हा हाडामासांचा गोळा सांभाळतो. आपण त्या हाडामासाच्या गोळ्यातच अडकलेलो असतो, तिथपर्यंत पोचतच नाही ना. त्यामुळे आपल्याला त्याची ओळख नाही किंवा त्याची काय तो आपली जबाबदारी घेतो ती आपल्याला कळलेली नाही आहे. पण ते आपल्याला सांगणार आहेत की आत्मा आत्म्यात मिसळावा, जीव जीवात घालावा. म्हणजे काय तर त्या हाडामासाच्या गोळ्याच्या आत असणारा जो आत्मा आहे, देव आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे, तो या हाडामासाच्या गोळ्याला सांभाळतो. आपण काय सांभाळणार आहोत, थोडी काही काळजी करू नका, आपोआपच होईल, असा त्याचा सांगण्याचा अर्थ आहे. आता शरीरामध्ये जसे बदल होतात त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर आपोआपच बदल होण्यात तो ईश्वर पण कुशल आहे. शरीरातला बदल आपोआपच होत असतो, आपल्याला काही करावं लागत नाही. आपण
18, 20, 22 वर्षापर्यंत ती जी काही वाढ होते त्या वाढीनंतर आपोआपच ती वाढ थांबते. मग उर्वरित आयुष्यामध्ये ते शरीर तसंच राहतं. खरं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी तशाच असतात, पण ही सगळी भगवंतांनी रचना करून ठेवलेली आहे की कितीपर्यंत वाढवायचं. बरं, कोणती इंद्रिय वाढवायची ते पण वाटेल तशी इंद्रिय वाढली. कान केवढं मोठं झालं आहे, नाक एवढं मोठं झालं आहे, हातपाय वाढवायचे ते हातपायच वाढवलेले आहेत. त्यामुळे ती सगळी जी काही कुशलता आहे ती भगवंताचं आहे ना, ती तर आपल्याला मान्यच करायला हवी. आपल्या हातात काहीच नाही, आपण त्याच्यासाठी काहीच करत नाही. असं काही होत नाही. पूर्वी असं पोलिओची हे घ्यायची किंवा काय देवीच्या आपल्याला लशी टोचल्या जायच्या, तसं काय होतं 12 वर्षापर्यंत फक्त असं करायचं. मग थांबवण्यासाठी एक इंजेक्शन घ्यायचं, आता वाढ थांबली पाहिजे, असं काहीच करावं लागत नाही. ही सगळी ईश्वराची कुशलता आहे. हाडामासाच्या गोळाला सांभाळण्याची सगळी कुशलता भगवंताजवळ आहे. आपण उगाच असं म्हणतोय की आम्ही सगळं सांभाळतोय, आपण काही सांभाळत नाही. म्हणून ते आपल्याला समजावून सांगतायत की हा जो शरीरातला बदल आहे तो बदलवण्यात भगवंत चांगला कुशल आहे, ते लक्षात घ्यावं. जीवाला काय हवं आहे, जीवाला काय नको आहे, हे भगवंताला बरोबर कळतं. आणि त्याचा जर विचार केला तर आपल्याला मागून मिळवावं असं काही नाही आहे, मागवण्याची आवश्यकताच नाही आहे. आता असं आता आयुर्वेदाच्या आपल्याला आलेली आहे डॉक्टर, पण आयुर्वेदाच्या डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही असं आपण म्हणतो ना, तर आवडत नाही याचा अर्थ ती शरीराला आवश्यक नाही आहे. आता हे काही मला 100% मंजूर आहे असं नाही, ते डॉक्टर मंडळी सांगतील की आपण लहानपणी काय माहिती नाही, एखादी गोष्ट नाहीच आवडत असं आपण ती शरीराला आवश्यकच नाही असं कसं मानून चालेल. पण ते डॉक्टर्स सांगू शकतील की त्याच्यातलं खरं रहस्य काय आहे. पण त्यांनी असं म्हटलं की जीवाला काय हवं आहे, जीवाला काय नको आहे ते सांगण्यामध्ये पण भगवंत कुशल आहे. शरीराची जी काही वाढ आहे, कुठे वाढ थांबवायची, हे सगळंसुद्धा भगवंत कुशल आहे. त्यामुळे आपल्याला मागून मिळवायचं नाही आहे, काही मागायची आवश्यकताच नाही, तो आपल्याला न मागता देतो आहे. हे जरी आपण या एवढ्या एका गोष्टीवरून लक्षात घेतलं तर व्यावहारिक गोष्टींबद्दल पण मागण्याचं काहीच कारण नाही आहे. शरीराच्या रचनेसंदर्भात आपण काहीच मागत नाही, न मागता तो आपल्याला बरोबर सगळं देतो आहे, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मग व्यावहारिक गोष्टी तर तरी आपण भगवंताकडे कशाला मागायचं असं ते आपल्याला सांगतात. आता हे जर असं असेल तर पहिल्या 2 ओव्यांमध्ये तरी त्या हाडामासाच्या गोळ्यासंबंधी आत्ता म्हटलं तसं की भगवंत मोठा कुशल आहे, तो बरोबर आपल्या जीवाला काय हवं ते देतो आहे. पुढल्या 5, 6, 7 ओव्यांमध्ये एक गंमतशीर गोष्ट सांगितली. त्यांनी म्हटलं की काय होतं की कसं मॅच करून घ्याव्या प्रत्येक गोष्ट. माणसं गोळा करायचे, हे सगळी बाकीची उदाहरणं आहेत ती कशासाठी आहेत तर माणसं गोळा करण्यासाठी आहेत. मन जर एकमेकांना जुळलं तर मग आपण ऐकतो. बऱ्याचदा आपण व्यवहारात म्हणतो सुद्धा मला खरा वेळ नाही आहे, पण आता मैत्रिणीच बोलावल्यानं जायला पाहिजे, म्हणजे तिचं मन राखणं, तिच्यासाठी आपल्याला हे करायला हवं आहे असं आपण बऱ्याचदा करतो. अशी जी मनं आपण हे करतो तर त्यांनी आपल्याला म्हटलं की असं मन मिळवावं एकमेकांसाठी. ते जसं आपण करतो तसं आपल्या कल्पनेतून भगवंताशी सुद्धा असं जुळवून घ्यावं की आपल्याला आवडो न आवडो, आपण मैत्रिणीसाठी करतो ना, तसं आपल्याला आवडो न आवडो पण सवय करण्यासाठी सकाळी नियमाने जे काही आपण ठरवलेली आहे साधना ती करायचीच. आळस करून नाहीच चालणार. अगदी सहज आहे की व्यवहारात जसं आपण म्हणतो की मला नाही करायचं आहे पण या कारणासाठी मी करणार आहे, तसं मला नाही सकाळी उठायचं आहे पण आता उठलंच पाहिजे असा मनाशी विचार करावा असं सांगतात. आणि मग बोलता की हा सगळ्या खोट्याचा अभिमान बाळगणं, असत्याचा अभिमान बाळगणं, आळसाचा अभिमान बाळगणं, जमलं तर करू, आपली भाषा असते अशी, जमलं तर करेन, जमणार नसतंच, जमणार कुठलं आलं आहे, जमवावंच लागतं. तर ते म्हणून समर्थ आपल्याला पुढल्या ह्याच्यात सांगणार आहेत की ते करायचंच आहे ना, मग ते त्याला कारणं सांगायची नाही, करायचं. एक यांचं ज्योतिराव फुल्यांची एक कविता शाळेमध्ये होती, सत्याचा अभिमान कसा धरावा याच्याबद्दलची होती. त्याच्यात जे वर्णन आहे तेच अगदी समर्थांना या सगळ्या पुढल्या पहिल्या 15-20 ओव्यांमध्ये तोच विषय सांगायचा आहे. तो अभंग चांगला आहे, सगळ्यांना माहितीचा असणार आहे. ते म्हणतात की सत्य सर्वांचे आधी घरं, सर्व धर्मांचे माहेर. ज्योतिबा फुल्यांचं हे ते सर्व धर्मांचं हे करणारे होते ना, त्यामुळे त्यांनी सांगून टाकलं की सगळ्यांचं आधी म्हणजे पहिलं घर काय तर सत्य, बाकी काही केलं नाही, ते सत्याने वागलं की झालं. जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. जे सत्याने वागणारे आहेत त्यांना सुखप्राप्ती होते.
ज्योतिबांचं म्हणणं आहे की खऱ्या सगळ्यांनी सत्याने वागायचं ठरवलं तर कोणाला दुःख होणारच नाही. सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार आहे सत्याचा बाजो रोकाली भंडाचा तो नीरव. असं सत्याचं वर्णन करणारं ज्योतिबा फुले वर्णन करतात. तीच गोष्ट समर्थ आपल्याला इथे पण सांगतात. आता तुम्ही आम्ही कलियुगामध्ये राहणारे किंवा सध्याचं जे जीवन आहे ते पाहता आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की दरवेळेस सत्याने मागून चालत नाही. आपला व्यवहार वेगळा असतो किंवा आपल्याला अनुभव वेगळा असतो. मग त्याच्यात तरी आपल्याला म्हटलं की खरे सुख नरा नोभे सत्य ईशा वर्जू नये. आपला विषय चालला आहे व्यावहारिकमधलं सत्य आपल्याला कुठे वापरायचं आणि कुठे नाही चालेल. पण त्या ज्या अध्यात्मज्ञानाचा किंवा आत्मज्ञानाचा विचार करतो आहे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला सत्याचा विचार करायला हवा. म्हणून ते सांगतात की सत्य ईशा वर्जू नये. परमेश्वराच्या ठिकाणी कशाला हवं आहे. म्हणजे व्यवहारात आपण लोकांना अडचणी सांगू, आज उशीरच झाला, गजरच बंद झाला, त्याला काय सांगणार, उठायला उशीर झाला आहे. त्यामुळे तिथे मात्र आपल्याला त्याच्यासमोर खरंच सांगायला पाहिजे. समर्थ म्हणाले न्याय म्हणजे शाश्वत, अन्याय अशाश्वत. संत मंडळीला थोडं बोलतात पण लक्षात येतं आपल्याला न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत. आपणच आपल्यावरती जर का अशा सबबी सांगतो आहे म्हणजे आपण न्यायाधीश असतो तर आपलं बरोबरच असतं. आपल्या गोष्टी जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपलंच बरोबर. लोकांचं असेल तेव्हा आपण वेगळ्या गोष्टी विचार करतो. त्यामुळे तरी आपल्याला सांगून टाकलं की असं नाही चाललं. न्याय आणि अन्याय दोन्ही एकसारखं नाही असून चालत. न्यायाची बाजू ती न्यायाची आणि अन्यायाची असेल तर अन्यायाची. असं आज आचरण केलं तर लोक आपलेसे होतात. साधारणपणानं 35 ओव्यांचा मला वाटतं समास आहे हा. त्या 35 ओव्यांमध्ये सगळा हा चातुर्यानी माणसं कशी जोडावी हे सांगणारा समास आहे. आणि याच्या म्हणजे दोन्ही बाजूंनी विचार केला आहे. परंतु सांगताना वेळे माणसानी आपल्या भगवंतानी बुद्धी दिली ना आपल्याला, त्या बुद्धीच्या देणगीवर आपण हे करावं. आपण तो पुरेसा उपयोग करत नाही असे समर्थांची आपल्याबद्दलची तक्रार आहे. आणि म्हणून आपण भलताच काही ते अभिमान धरतो. जर बुद्धीचा नीटपणाने विचार करून वापर केला तर आपल्याला हे समर्थ काय सांगतात ते कळेल. समाजामध्ये अशा शहाण्या माणसांचा समुदाय असावा. 2 प्रकार असतात, शहाणे पण असतात आणि सामान्य पण असतात. त्यांना शहाण्यांना हाताशी धरावं आणि शहाण्यांना हाताशी धरून काम करावं म्हणजे ते आपलं काम यशस्वी होतं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. एक शब्द वापरला आहे की समुदायामध्ये किंवा समाजामध्ये बाजार बुणगे पण लोक असतात. म्हणजे काय तर त्याला त्यांच्या भानगडीत पडू नये कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीच उपयोग होत नाही. चतुर जो माणूस आहे किंवा ज्याला आता लोकसंग्रह करायचा आहे त्यांनी या अशा माणसांकडे दुर्लक्ष करावं, त्यांच्याकडे जाऊ नये. नुसत्या त्यांचा उपयोग काहीच होत नाही, उलट आपल्या चाललेल्या कामामध्ये अडकाठी येते. त्यामुळे समाजामधल्या मुख्य माणसांना कुणाकडे गेलं तर काम होईल हे लक्षात घेऊन काम करावं. निरनिराळ्या पद्धतीने आता व्यावहारिक गोष्टी व्यवहारापुरत्याच धरायच्या पण आपल्याला अध्यात्माचा विचार करायचा आहे तर त्या दृष्टीने विचार करायला समर्थ सांगतात उत्तम गुणी शृंगारीला. बाजार बुणग्यांचा विचार करायचा आणि कुणाचा करायचा, जो गुणी आहे त्या उत्तम गुणींचा विचार करायचा. पाहिजे तो ज्याला त्याला आपण पाहतो की जो गुणी माणूस आहे तो सगळ्यांना हवा असतो. लोक काही बाजार बुणग्याच्या काहीच न करणाऱ्या माणसाच्या जातच नाहीत वाटेला, यांच्यासाठी काय होणार आहे असंच बोललं जातं. मग कोण आहे तर उत्तम गुण ज्याच्याजवळ आहे तो पाहिजे ज्याला त्याला, ते ज्याला त्याला पाहिजे. भूमंडळी लोक तयाला धुंडीत येते. लोक त्याला शोधत येतात की हा माणूस आला ना की काम होईल असं म्हटलं जातं. तर याचं कारण ते आहे की त्या माणसाजवळ असणाऱ्या गुणांचा स्वाभाविकच लोकांना ओळख पटलेली असते आणि त्या दिवशी लोक करतात. कलकत्त्यातली मोठी मोठी माणसं त्या रामकृष्ण परमहंसांच्या भोवती गोळा व्हायची. का बरं व्हायची? हा तर माणूस 4 एकटा शिकलेला पागल पुजारीच, दक्षिणेश्वरचा पागल पुजारी असं रामकृष्णांना म्हटलं जायचं. अशा या पागल पुजाऱ्याच्या भोवती उच्च विद्याविभूषित मंडळी का बरं गोळा व्हायची? उत्तम गुणी शृंगारीला. बरोबर माणसांचं मन ओळखणं की या माणसाजवळ काहीतरी वेगळं आहे बाबा, इथे गेलं की काहीतरी वेगळा अनुभव येतो बाबा. ज्या यांनी कालीमातेला सुद्धा आपलंसं केलेलं आहे असं ज्याला जमत आहे तिथे काहीतरी एक वेगळी जादू आहे असं भल्या लोकांना वाटलं. म्हणजे रामकृष्ण आणि विवेकानंद या गुरु शिष्याच्या जोडीबद्दल विचार केला तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये विवेकानंदांनी रामकृष्णांबद्दलच्या किती परीक्षा पण घेतल्या. कारण हेच, हा तरुण आहे, हा प्रत्येक गोष्ट
बुद्धीच्या जोरावर घासून बघणार आहे आणि रामकृष्ण सांगतात त्या सगळ्या गोष्टींवर लगेच कसा विश्वास ठेवायचा म्हणून तो ठेवत नाही आहे. पण जेव्हा केव्हा लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे, तेव्हा मात्र तो स्नेह जुळला आणि म्हणतात ना माणसाचं मन जुळलं की मग काही. तसं सामान्य लोक आपल्याकडे वळवण्यासाठी उत्तम गुणी शृंगारीला उत्तम गुण असले पाहिजेत की आपोआपच जो तो भेटायला येईल. जी मंडळी चतुराला चतुरच आवडतो असं आहे ना. आपण समान ज्या आवडी असतात त्या समान आवडी असल्या की एकत्र येतो, कारण आपलं त्यांच्याशी पटकन जमतं, नाही तर जमत नाही. म्हणून आपल्याला ते सांगितलं आहे की हे सगळं चतुरपणा जे आहे, चातुर्य आहे किंवा लोकसंग्रह करण्याची जी आवड आहे, त्या तिथे येणारी माणसं कशी असतात ह्याच स्वभावाची असतात. पण ज्यांना हे कळत नाही त्यांच्याबद्दल काय होतं, त्या युगाचंच या कार्यामध्ये भरकटली जातात. आणि दिसतं आपल्याला अशा मोठी मोठी जी कामं चालू असतात ना, त्या कामामध्ये हौसे नवसे गवसे स्वार्थी सगळ्या प्रकारची लोकं असतात. आणि ती लोकं आपल्याला कळतात की खरी काम करणारी कोण कार्यकर्ते आहेत आणि असे कोण कार्यकर्ते आहेत, मग त्यांना फार प्राधान्य दिलं जात नाही. स्वाभाविकच आहे की खरंच काम करणारा आहे त्याला बोललं जातं. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यालाच हे ओळखता येतं. यांचं विवेकानंद केंद्राचं काम करणारे जे रानडे, त्यांचं एक पुस्तक आहे साधकासाठी म्हणून. त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे की कार्यकर्त्याला ओळखता आलं पाहिजे. कार्यकर्ता कसा असावा, सगळ्या संस्था ज्या आहेत ना त्या सगळ्या संस्थांमधून वर्षातनं 1-2 वेळा असा एक कार्यकर्त्यांचा वेगळा गट असावा आणि त्यांच्यासमोर कार्यकर्ता कसा असावा हे समर्थांचे विषय मांडावेत. तुमच्या कार्याच्या संबंधात खरं काही त्याचं हे नसेल, पण कार्यकर्त्यांनी निस्पृह हवा किंवा कार्यकर्त्यांनी आपलं हे काम माझं आहे तिथे आपलेपणाने करायचं आहे. म्हणजे झाडू हातात घेण्यापासून कुठल्याही प्रकारचं काम करायला कमीपणा वाटता कामा नाही. असा जेव्हा एखादा कार्यकर्ता असतो तो कार्याशी जुळला जातो. नाहीतर लोक नुसते हौसे नवसे पुष्कळ असतात, भाऊगर्दी करणारे लोक पुष्कळ असतात, कार्यकर्ता म्हणून असत नाही. म्हणून समर्थ सांगतात की ते चातुर्य आणि चतुर माणसं ओळखावीत. मी नेहमी उदाहरण देते. रवींद्र भट म्हणून जे समर्थांच्यावरती कादंबरी लिहिलेली आहे, तर ते शिवथरखाडीमध्ये 1 महिना राहिले होते आणि योगायोगाने त्याच वेळेला शिबिर होतं युवकांचं. आणि पहिले 1-2 दिवस लक्षातच आलं नाही की सकाळी आपलं उठलं, मुलांचे काय योगासनं सूर्यनमस्कार झालं, मुलांची सत्रं सुरू व्हायची आणि मुलांची सत्रं सुरू झाल्यावर नाश्त्याच्या वेळेला मुलं जेव्हा यायची तेव्हा सगळी टॉयलेट बाथरूम चकाचक. पहिले 2 दिवस काही कोणाच्या लक्षात आलं नाही असेल, एवढे 100-125 लोक आहेत, माणसं ठेवली असेल, केलं असेल. आणि मग लक्षात आलं की इकडे सत्र सुरू झालं की स्वतः ते सगळ्यांची टॉयलेट बाथरूम स्वच्छ करत आहे. म्हणजे एखादा मोठा माणूस अशा हलकं वाटणारं कामच नाही ते. आपण सगळे 100-150 माणसं समर्थांचे भक्त म्हणून इथे आलेलो आहोत आणि आपण त्याचा वापर करतो आहे. ते स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे. ते बघितल्यावर लोकांचे डोळे उघडले की अरे मोठी माणसं ही असतात की ती अशा पद्धतीनं काम करतात. तसं समर्थ आपल्याला सांगतात की चातुर्यानी चतुर माणसं कोण आहेत ही पाहावेत, तसे कार्यकर्ते गोळा होतात. ओळखीनं ओळखी वाढवाव्यात. आपलं राहणं साधं असावं. समर्थांची ओवी आहे की आपलं राहणं असं असावं की लोकांना आपल्याशी पटकन मैत्री करता आलं पाहिजे. आपण जरा अंतर असं लोक आपल्याशी मैत्री नाही करू, यांचं बाबा असू दे, यांच्याशी काय आपलं जमायचं नाही असंही असता कामा. देवेश असावा बावळा, अंतरी असाव्या नानाकळा. लोकांना जुळवून घेण्यासाठी असणारी जी बौद्धिक क्षमता आहे ती आपली चांगली असली पाहिजे. असं लोकांच्या बुद्धीला आवाहन करता आपल्याला आलं पाहिजे, त्यांना हे करावं. आता ह्यानंतरसुद्धा 19व्या दशकामध्ये पुन्हा एकदा चातुर्य येणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला स्पष्ट म्हटलं की चातुर्य विण खटपट ते विद्याची फलकट. जर चातुर्य नसेल आणि आपण भलतंच काहीतरी करायला लागो तर काही ते यशस्वी होत नाही. ह्याच्यासाठी आपल्या आगी चातुर्य असायला हवं. सभेमध्ये आठ घाट समाधान कैसे, म्हणजे सभेमध्ये याचा अर्थच आहे की आपण काम करतो आहोत, त्याच्यामध्ये असं जर घडलं तर आपल्यालाही समाधान मिळत नाही, कामही पुढे जात नाही. म्हणून ते विनाकारण अशा प्रकारचं अपयश येईल अशी माणसं ठेवू नयेत. त्यांचं तर स्पष्ट म्हणणं आहे की दुसरं आणखी ह्याच जोडीला त्यांनी सांगितलं की वाद घालायची वेळ येईल की बाजूला व्हावं. कोणाशी वाद घालू नये, कारण त्यांनी काहीच जय होत नाही. त्या वादामध्ये न पडता हे पण चातुर्य आहे की जिथे कुठे काहीतरी वाद चालला आहे, चातुर्याने आपल्याला तिथून बाजूला होता आलं पाहिजे. त्या वादाला आपण जरा पुष्टी दिली,
बरं चेहरे पण बोलके असतात आपले, आपण बोललं नाही काही तरी आपलं मत कळतं, त्यामुळे तिथे उभंच राहू नये. हे चातुर्य आपल्याजवळ असलं पाहिजे असं पण आपल्याला त्यांनी सांगितलं. दुसरं असं की विचारवंतांच्या मनावर जरा त्या काळामध्ये धर्माची पकड होती. त्यामुळे त्यांनी आपल्याला ह्या सगळ्या भौतिकशास्त्राच्या बरोबर समाजासाठी म्हणून म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यासाठी म्हणून जी प्रेरणा हवी ती ह्याच्यामध्ये जास्त करून दिलेली आहे. म्हणजे जरी सुरुवातीला मी अध्यात्मशास्त्र ह्याच्यासाठी माणसं गोळा करणं हाच खरा विषय असला, कारण माणसालाच ते शक्य आहे, तरीसुद्धा समर्थांच्या दृष्टीने विचार केला तर हा सगळा एवढा खटाटोप करायच्या मागे त्यांना स्वातंत्र्य हा त्यांचा विषय होताच. सगळा समाज असा मानसिकदृष्ट्या शिथिल झालेला होता ना, की हे काय आपल्याच्याने होणारच नाही. 750 वर्ष यवनांचं राज्य चाललं आहे, हे राज्य आपण हुलथवून टाकूच शकत नाही, आणि मग जसं आहे तसं येईल तो दिवस आपला असं म्हणून ते जगत होते. तर त्याच्यासाठी त्या लोकांना पुन्हा निर्भय बनवणं, त्यांना संघटित करणं, त्यांच्यामधली ताकद त्यांना दाखवून देणं. कधीकधी खरंच असं वाटतं की रामाच्या वानरसेनेकडून रामाने हे कार्य करून घेतलं. तसंच आहे की साधे मावळेच होते हो शिवाजी महाराजांकडे, त्यांना काही असं शस्त्र अस्त्राची काही ज्ञान होतं का, त्यांना काय कोणी शिक्षण दिलं होतं का? केवळ आपल्या मनगटातल्या बळाचा आपल्या देशासाठी उपयोग व्हावा म्हणून आंतरिक जी इच्छा होती त्या बळावरती त्यांनी युद्धाच्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे तसा विचार करून हे पण चातुर्य असं सांगणं, असं लोकांना तयार करणं, हे चातुर्य पण त्या लोकसंग्रह करण्याचं असलं पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. आता आपल्याला कळलं की दुसऱ्याचं मन ओळखण्याचं चातुर्य हवं, व्यवहारातलं चातुर्य हवं, लोकांना फसवून आपल्याला आणायचं नाही, त्या फसवणुकीचं आपल्याजवळ चातुर्य नको आहे. समाज संघटना करण्यासाठी किंवा भगवंताची श्रद्धा वाढण्यासाठी हे पण आहेच. जोडीला प्रत्येक वेळेला देशाबरोबर देव आहेच. नुसत्या देशाचं काम करायचं नाही, नुसत्या देवाचं पण करायचं नाही. कारण देव केव्हा, देश असेल तर. आपण सगळी एवढी मठ मंदिरं, म्हणजे जेव्हा अयोध्येचं राम मंदिर झालं आणि पुन्हा जर आपण मीडियामध्ये वर्णन ऐकलं की आमचे विरोधी पक्षवाले म्हणतात की आमची पार्टी परत येणार आणि आम्ही लगेच तुमचं अयोध्येचं मंदिर उद्ध्वस्त करणार, अशी बातमी वाचली कीच आपल्याला धडधडतं. त्यामुळे देव कधी आधी देश पण आपला असला पाहिजे तर देवाचं हे आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे दोन्ही गोष्टी आपल्याला असल्या पाहिजेत. तर समाज संघटनासाठी भगवंत पण पाहिजे आहे आणि समाज संघटन पाहिजे. पैसा लागतो, पैशाशिवाय कामं होत नाही. पैसा मिळवणं हे पण एक चातुर्य असतं. आता मोठमोठ्या संघटनांचं आपण पाहतो ना की यांची जी कामं असतात पैशाशिवाय काही होत नाही, पण ते चांगल्या मार्गानं पैसे मिळवणं, लोकांना पटवून पैसे मिळवणं, मग लोक आपल्याला मदत करतात. पण ते पण एक कला आहे, ते पण एक चातुर्य आहे. मी कॉलेजमध्ये म्हणजे 11वी झाल्यावर विद्यार्थी परिषदेचं काम करायला लागलं आहे. आमच्याकडे एक अध्यक्ष होते, छोटंसं गाव आमचं महाड, आणि संबंध रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा हे मुंबई विद्यापीठाला जोडलं गेलं त्याच वेळेला, आणि तो पण पुणे विद्यापीठाचं आमचं महाडचं कॉलेज होतं. आणि मग ते तरुण वय मराठी विद्यार्थी परिषदेचं काम जरा मजा वाटायची की यांच्याबरोबर. आणि मग रामभाऊ सुकाळे म्हणून आमचे अध्यक्ष होते, त्या आम्हाला निधी संकलनाला घेऊन जायचे बरोबर. आणि मग कसं निधी संकलन करायचं आहे तर आमची छोटीशी बाजारपेठेतल्या प्रत्येक व्यापाऱ्याशी त्या ओळखी सगळ्यांशीच, प्रत्येक गावातला माणूस एकमेकांच्या ओळखीचा. मग जो बसलेला असायचा शेट त्याच्याशी जरा हवा पाण्याच्या गप्पा मारायचे, रामभाऊ पुढे आम्ही मागे, आणि मग म्हणायचे की अरे ह्या पोरांचं अधिवेशन आहे, 3 दिवस पोरं राहायचे, रत्नागिरी रायगड ठाणे सगळ्या जिल्ह्यातली लोकं यायचे आहेत, आपल्याला 3 दिवस मुलांना खाऊ पिऊ घालायचं आहे, काय करतोस बोल, तेलाचा डबा देतोयस, तुपाचा डबा देतोयस, गोळ्याची ढेप देतोयस, काय देतोयस बोल, असं ती यादी बरोबर सांगायचे. आता देणाऱ्याला जरा असायचं की हा काही मागतोय, आणि मग त्यांनी सगळं झालं आणि आपल्या मनासारखं त्यांनी दिलं नाही तर माझं असं कर, तुझा तो ड्रॉवर उघड, गल्ला उघड, मी एक माझी मूठ मारतो, येतील ते पैसे, नको तुम्हाला गुळ्याची ढेप पाठवतो. हे चातुर्य असलं पाहिजे की कुणाजवळ कसं मागायचं, मैत्री असली तरी कसं एकत्र यायचं, काय करायचं, अशा चातुर्याने मजा वाटायची की कशी मैत्री होते. आणि मग काय कमी पडेल ती लोकं देतच असतात, त्याच्याबद्दल काय, पण अशा गमती ते करायचे. तर पैसा मिळवणं हे सुद्धा एक चातुर्य असतं की कुठल्या माणसाजवळ कशा पद्धतीने आपण पैसा मिळवावा. आता अलीकडे आपल्याला खरं म्हणजे कुणाजवळ काही मागावंच लागत नाही, खरंच उदंड लोक देतात. चांगलं काम आहे असं म्हटल्यावर काहीच मागायची वेळ येते, लोक अगदी सहज आपल्याला देतात, असा पण आपला अनुभव आहे.
एकूण बुद्धीच्या चातुर्यानं सगळ्यांना समाधान मिळेल अशा प्रकारचं काम करावं. चातुर्याचा अभाव असला ना तर मात्र गडबड होते. असं सगळं कसं बोलावं, कसं वागावं, कसं माणसं गोळा करावीत हे चातुर्य असलंच पाहिजे. नाहीतर त्या ठिकाणी कामच होत नाही. सगळं आपलं जमलं तर, असं देवाच्या मनात तर, असं म्हणून नाही चालत. आपल्याला सगळ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक चातुर्यानं, बुद्धीनं, हुशारीनं कराव्याच लागतात. ह्याच समासामध्ये 29व्या ओवीच्या पुढे समर्थांनी सांगितलं आहे की मुख्य एकदा एखाद्या चांगल्या माणसाला पण आपलंसं करून घेतलं ना की मग बाकीची पण माणसं सहज यायला लागतात. त्यामुळे कोणाला हे करायचं ते एकदा आपण ठरवलं की त्याच्या भोवती जी असणारी सगळी मंडळी आहेत ती आपोआपच आपलीशी होतात, असं करता येतं. साधी मंडळी जी आहे किंवा त्यांच्यासाठी फार आर्जव करावं लागत नाही. पण एखादा जो लीडर असेल समाजामध्ये त्याला जर आपण आर्जवानी आपलंसं केलं तर आपल्याला बाकीचे लोक पण सहज मिळतात. अशा पद्धतीने करावं. समाजामध्ये वावरणारा जो एखादा ज्ञानी असतो किंवा एखादा खरंच लीडर असतो, दुर्लभ असतो. आपल्याला वाटतं काय इतकं सोपं नसतं त्याला धरणं. एखादं काम चांगलं व्हायचं असतं ना की अशा गोष्टी घडतात. म्हणजे आपल्याला आता असं इथे दिसतं की खरोखर डॉक्टर आनड्यांनी आपला सगळा व्यवसाय वगैरे सुद्धा थोडासा बाजूलाच ठेवला असेल. जातात की नाही दवाखान्यात अशी शंकाची येईल. किंवा अश्विनी बापट दवाखान्यात जाते की नाही कोण जाणे, डॉक्टर म्हणते पण दवाखान्यात असते की नाही कोण बघावं तेव्हा ती इथेच कामाला असते. पण असं जेव्हा अशी माणसं जेव्हा येतात तेव्हा आपोआपच कसा बाकीचा पण माहोल येतो असं दिसतं. म्हणून एखादा जो खरा काम करणारा माणूस आहे त्याची गरज ही तेवढ्यासाठी आपल्या असते. थोडं दुर्लभ असतं अशी माणसं मिळणं, ही मोठी कठीण गोष्ट असते. कारण त्यांना अनंत ठिकाणी हे असतं ना, एकच नसतं. त्यांनीच बँकेचं पण डायरेक्टर व्हायचं, त्यांनीच ब्राह्मण सभेत पण बघायचं, त्यांनीच कॉर्पोरेशन पण बघायचं, त्यांनीच सरस्वती शाळा बघायची, त्यांनीच घंटाळी बघायची. एका माणसाने काय काय बघायचं. पण तो माणूस जेव्हा असतो म्हणजे म्हणलं ज्या झाडाला आंबे लागतात त्या झाडाला लोक दगड मारतात, बाकीच्याकडे कशाला जातील. त्या गुणी माणसं जी आहेत त्यांना बघूनच लोक बरोबर त्यांना कामाला लावतात असं आपल्याला दिसेल. असं अनेक व्यक्तींमधल्या अशा माणसांना ओळखावं आणि त्यांना आपलंसं करावं म्हणजे आपलं कार्य सहज होतं. या मंडळींजवळ अशी खूप क्षमता असते. सगळी कामं काय तेच करतात असं नाही, पण त्यांची क्षमता अशी असते की अनेकांकडून अनेक गोष्टी ते करून घेऊ शकतात. त्यांच्या शब्दाला एक मान असतो. स्वतः ते करतातच, करत नाही तसं नाही, पण त्यांच्या शब्दाला फार मान असतो आणि त्यामुळे ते सगळ्यांकडून करून पण घेत असतात. असा माणूस असतो म्हणजे अशी माणसं सगळ्या ठिकाणी जात असल्यामुळे त्याच्या ओळखी खूप असतात. तर कामं पण त्यांची बरीच होतात. आपल्याला असं वाटतं की अरे बापरे एवढ्या 10 ठिकाणी कसं काय, पण 10 ठिकाणची मंडळी ओळखीची असतात ना. त्या कामं व्हायला कुठलाही विषय घेतला की त्यांची त्या क्षेत्रातली व्यक्ती ओळखीची असते आणि चुटकीसरशी त्यांची सगळी कामं होतात. मग त्याच्यासाठी काय करावं. एके ठाई बसून राहिला तरी मग व्यापाची बुडाला, समर्थांचा शब्द आहे. नुसतं नाही एकाच ठिकाणी राहायचं नाही, एके ठाई बैसून राहिला तरी मग व्यापाची बुडाला. सावधपणे ज्याला त्याला भेटी घ्यावी, सारखं कार्यरत असावं, आपोआप सगळी कामं आपली होतात. सगळ्यांची सारखी भेट घ्यावी, पुन्हा पुन्हा प्रत्येकाला योग्य मार्गामध्ये आणावा, योग्य कर्म त्यांच्याकडून करून घ्यावं. आपल्यासारखा प्रयत्न असावा, आपण करावं आणि करून घ्यावं. आपण केलं नाही तर लोक नाही ऐकणार. तर हे काय आज्ञा सोडतात, हे स्वतः काय करतात असं नाही. स्वतः पण जर वेळेचा विचार नाही, रात्री असू दे सकाळी असू दे केव्हाही आपल्या कामाला आपण तयार होत असं असू दे तरच लोक आपलं ऐकतील. ते आपण करावं आणि करावावं, हे पण करावं. हे सगळं चातुर्य यामध्ये येतं. म्हणजे एकदा 14व्या दशकात झाला आहे, 15व्या आहे, पुन्हा 18व्यामध्ये आहे. इतक्या चातुर्याच्या गोष्टी आहेत. किंवा अगदी तुम्हाला आठवत असेल तर दुसरा दशक जो मनुष्य स्वभावाचा दिला आहे त्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी दिल्या. तिथे पण हा गुण सांगितलेला आहे की हे सगळं असलंच पाहिजे. मग असं प्रत्येक वेळेला चांगल्यामध्ये आपण थोड्या थोड्या स्टेप पुढे गेलो आहे. आत्तापर्यंत चातुर्याच्या गोष्टी सांगत असताना त्यांनी हे सगळं चातुर्य अध्यात्माकडे नेण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल असं सांगितलं नाही. पण आता आपण म्हणजे दासबोधाच्या अखेरच्या टप्प्याकडे यायला लागलो. 14 दशकांचा अभ्यास झाला. म्हणून आत्ताच्या दशकात मात्र त्यांनी आपल्याला सांगितलं की शेवटी आपल्याला माणूस म्हणून अंतरात्म्याकडे जायचं आहे. पण अंतरात्म्याकडे जाण्यासाठी माणसं अशी आपलीशी करून घ्यावीत, त्याच्याशिवाय ते आपलं ऐकणार नाही. असं केलं की मग हळूहळू लोकांची भूमिका तयार होईल, लोक पण त्या पद्धतीनं काम करायला लागतील. बरं, काही वेळा असं होतं की खूप प्रयत्न केले आहेत, अगदी योग्य पद्धतीनं प्रयत्न केले आहेत, तर त्या प्रयत्नांनी
आपल्याला असं लक्षात येईल की अरे प्रयत्नांनी आपल्याला हवा तो बदल करून घेता येतो. पूर्वी त्याच गोष्टी घडल्या पण आपल्याला यश मिळालं नव्हतं आणि आता मात्र तसं घडलं. याचं कारण काय तर असं माणसं ओळखून ती जर आपण एकत्र करू शकलो तर आपल्याला आपली तर होईलच पण त्याही माणसांची प्रगती होईल. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं की इथे नशीब बिशीब समर्थांना मान्यच नाही. याच समासामध्ये उभी आहे हे रेखा तितुकी पुसवून जाते. म्हणजे आपल्या हातावरच्या ज्या रेषा आहेत त्या पुसून जातात. प्रत्यक्ष प्रत्यय येते. अगदी प्रत्यक्ष आपल्याला कळतं की आपलं नशीब आपल्या आहे का नाही नशिबात बहुतेक नाहीच आहे. एवढे प्रयत्न केले तरी काही जमतच नाही आहे असं जे आपण बोलतो ते समर्थन अगदी मान्य नाही. ते म्हणतात रेखा तितुकी पुसल्या जाते तरी ते प्रत्यय येते. डोळे झाकणी करावी ते काय निमित्ते. मी खात्रीनं तुम्हाला सांगतो आहे की आपलं नशीबवर काही नाही. प्रयत्नाने आपण आपलं नशीब घडवू शकतो. तर त्याच्या काही डोळे झाक का करता. करा प्रयत्न येईलच तुम्हाला यश असं ते आपल्याला खात्रीपूर्वक सांगतात. म्हणजे ह्याच्यात माऊली असं म्हणतात की भगवंतानी जेव्हा तुम्हाला इथे पाठवताना तुमची काहीतरी पत्रिका तयार केली. तुमच्या पत्रिकेत कुठले ग्रह कुठे ठेवायचे हे भगवंतानी तयार करता तुम्हालाच विचारलं कुठे ठेवू. आपल्यालाच विचारावं काय रे बाबा कुठे तुला काय काय करायचं आहे तसं तसं ठेवतो. असं समर्थांचं म्हणणं आहे की आपल्याला काय करायचं आहे ते त्याचीच योजना आहे आणि त्यांनी दिलेल्या योजनेप्रमाणे आपण ते सगळं केलंच पाहिजे म्हणून ते आपल्याला सांगतात. असं हे चातुर्याचं वर्णन करणारं म्हणजे आपण चतुर असावं. चतुर या शब्दाच्या अर्थामध्ये सगळं आलं बरं का. बुद्धिमान आहे माणसाला ओळखणं आहे. चातुर्याने म्हणजे काय माणसाला ओळखणं. कुठल्या माणसाला काय काम सांगावं की ते 100% यशस्वी होईल हे त्या लीडरला कळलंच पाहिजे. नाहीतर कार्याची हानी होते. कुणाच्या तरी हातात काम गेलं आणि तो काम पुरेसं प्रामाणिकपणे किंवा नीटपणे करू शकला नाही की गडबड झाली. त्यामुळे त्या लीडरला बरोबर माहिती पाहिजे की कुठलं काम कुणाला द्यायचं. अशी माणसं तयार करावीत. अशी माणसं ओळखावीत. अशा माणसांवर काम करून घ्यावं आणि नुसतं व्यावहारिकदृष्ट्या किंवा एखाद्या संप्रदायाचं म्हणून काम नाही तर अशी माणसं हळूहळू आत्मज्ञानाकडे त्यांना वळवावं. आपल्याला ओळखायचं आहे काय तर सुरुवात केली आपण देह अंतःकरण आणि आत्मा ह्या 3 गोष्टींनी आपण आहोत. तर यातला देह तर आपल्याला भगवंतानी दिलेला आहे तर त्याला नीट सांभाळलंच पाहिजे. अंतःकरणामध्ये तो वास करतो आहे. नेहमी वर्णन करतात की त्या हृदयस्थ असणारा भगवंत तर त्या हृदयामध्ये जर भगवंताला स्थानापन्न करायचं आहे तर तिथे आधी जी कोणी मंडळी आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे. त्याला जागा दिली पाहिजे ना. अंतःकरणात त्याला जर स्थान द्यायचं आहे तर ऑलरेडी आपल्याकडे जर राग लोभ मद मत्सर द्वेष स्पर्धा सगळ्या तिथे भरल्या असतील तर त्याला राहायला जागा कुठून मिळणार. तर त्याला ती जागा द्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत. तर तो अंतरात्मा तो परमेश्वर आपल्याला सतत दिसेल आणि तो दिसला की आपलं काम झालं. तेच नरदेहाचं खरं म्हणजे ध्येय आहे. त्याच्यासाठी हा सगळा विचार आहे. त्या कुठूनही गाडी न्या जाणार एकाच स्थानी या कुठल्याही मार्गाने जा असं सगळा या ह्याच्यात आहे. आता ह्या सगळा एकंदर खूप मोठा व्याप आहे. निस्पृह व्याप आहे आणि व्याप तेवढं वैभव तर ते वैभव निस्पृह माणसाचंच वाढतं. बाकीच्यांचं वाढत नाही. त्याचं वैभव म्हणजे आपल्या दृष्टीने वैभव म्हणजे दाराशी गाडी असणं आणि असं वैभव नाही तर माणसं जास्त असणं. श्रीमंती सगळी माणसांवर मोजायची. तर असं जे जो व्याप जास्त करतो त्याचं वैभव वाढतं. त्याला माणसं आपलीशी होतात. मी नेहमी नितीन कुलकर्णीचं उदाहरण देते. कदाचित दिलं पण असेल पूर्वी. आपल्या विष्णुनगरमध्ये एक नितीन कुलकर्णी म्हणून मुलगा राहायचा. अपघाती निधन झालं त्याचं काही वर्षापूर्वी. तर त्याचा सहयोगला आपल्या हे होता श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता आणि तुफान गर्दी होती. म्हणजे एवढी गर्दी कधीच सहयोगला झाली नाही. हॉल काय ती संबंध गल्ली बाहेरून भरलेली होती. इतकी माणसं आलेली होती आणि आता स्वतःच्या मुलाच्या अपघाती मृत्यूच्या वेळेला वडील काय बोलणार. वडील एक वाक्य बोलले आज आम्हाला नितीन कोण होता ते कळलं. इतकी नितीनवर प्रेम करणारी माणसं ते आली. हे जे आहे कशाचं आहे जेवढा व्याप तेवढं वैभव. हे वैभव आहे. नाहीतर अल्प आयुष्य होता पण तेवढ्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी जी माणसं गोळा केली होती तशी माणसं गोळा होणं हे त्याच्या स्वभावाचं हे विशेष आणि स्वाभाविकच लोकांना त्यांनी आपलंसं केलं. प्रत्येक म्हणजे जिथे जाईल ना तिथे लोकांशी अत्यंत प्रेमाचे संबंध. मग नात्यात असू दे गल्लीत असू दे बँकेमध्ये काम करत तिथे असू दे विश्वहिंदूत काम करत होता तिथे असू दे संघात असू दे सगळ्यांना आपलंसं करणं
अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्याचं असतं तो जे काही करेल ते तडीच जातच जातं. अशी माणसं जेव्हा समाजात असतात तेव्हा समाज पण चांगला होतो. आज काळाला ती गरज आहे, अशी माणसं असायला हवी, म्हणजे मग आपला समाज चांगला होईल. आपण सगळे घाबरून बिचकून कातडी बचाव ज्याला म्हणतो असे झालेलो आहोत. हिंदू माणसाची ती फार मोठी एक त्रुटीच आहे की आम्ही असे आहोत. ते निर्भय बनवणं हे काम समर्थांसारख्या संतांनी केलं. ते जेव्हा घडेल तेव्हा शिवाजी महाराजांच्या कार्याला बळ येईल ना. महाराज एकटे काय करू शकणार होते? हा सगळा गोतावळा त्यांनी महाराजांच्या मागे दिला तेव्हा स्वातंत्र्य होऊ शकलं ना. तर अशा मावळ्यांना तयार करणं, जागोजाग सांप्रदायिक माणसांना अशा हिमतीवर तयार केलं, याच्यासाठी हे चातुर्य जावं. ते चातुर्य आजच्या समाजात आपण पाहिलं. पुढल्या वेळेला आता निस्पृह व्याप पाहायचं आहे. तव स्मरण संतत स्फुरणदाय या घडो तदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विण दुजी कथा नावडो. तुझ्या समय्या मुची तनुही देश काळी. जय जय